नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे ह्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पुन्हा भेटत आहोत, पुन्हा नवीन प्रश्न घेऊन. पहिले 2 भाग त्याच्यात आपण वेगवेगळे प्रश्न घेतले होते. तर आपल्या गुरुबंधूंच्याकडे आणखीन काही लोकांचे प्रश्न आलेले आहेत, त्यांच्या मनातले काही प्रश्न आहेत. तर ते म्हणाले आपण अजून एक भाग घेऊया की जेणेकरून आणखीन काही प्रश्न आहेत तर त्याची आपल्याला उत्तरं मिळवता येतील. तर मी आता त्यांना विनंती करतो की त्यांनी आजचे प्रश्न घ्यायला काही हरकत नाही. नाही तर तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो. हां, आपल्या जीवनात सत्संगाची गरज काय असते याबद्दल थोडीशी माहिती द्यावी. हां. तर आता सत्संगाची गरज किती असते, म्हणजे आता माझ्या या चॅनलला आपण बरेच लोक बरेच वर्षापासून कनेक्टेड आहात. तर आता लक्षात येते आपल्याला की सत्संग हा किती महत्त्वाचा आहे. त्या सत्संगामुळेच आपल्याला अनेक गोष्टी या आपल्याला आध्यात्मिक म्हणजे आपल्या जीवनाविषयीच्या समजतात. सत्संगामध्ये आपल्याला अनेक आपल्या जीवनातील अशा काही गोष्टींचा उलगडा होतो की काय आहे हे जीवन, आपण जन्मालाच का आलो आहे, तर जीवन जगतोय म्हणजे काय आणि एक दिवशी मरून जाणार म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा सत्संगामध्ये होत जातो. म्हणून सत्संग अटेंड करणं हे खूप महत्त्वाचं असतं. सत्संगामध्ये आपल्याला अनेक गोष्टी म्हणजे विश्वाची उत्पत्तीच का झाली इथपासून मृत्यूपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला नकळतपणे हळूहळू आपल्या इंटरेस्टप्रमाणे आपल्याला कळत जातात. सत्संगाची खूप गरज असते. तर म्हणजे म्हणून हा सगळा खटाटो म्हणजे आता माझा जो चॅनल आहे या चॅनलवर सगळे आत्तापर्यंतचे जे विषय घेतलेले आहेत ते सत्संगासाठीच आहेत. म्हणजे आपल्याला आपल्या जीवनाविषयीचं ज्ञान थोडक्यात, मग आपल्या जीवनाविषयीचं ज्ञान आपल्याला व्हायला पाहिजे की नको. आपण म्हणतो माझ्या जीवनाचं ज्ञान मला आहे म्हणजे काय, मी कुठं राहतो मला माहिती आहे, माझं नाव काय माहिती आहे, माझा प्रपंच मला माहिती आहे. ते आपल्या जीवनाविषयीचं म्हणजे काय म्हणतात त्याला, आपलं जे काय व्यक्त स्वरूप आहे म्हणजे आपण जे जीवनात ज्याचा आपण अनुभव घेतोय त्याचं ज्ञान असतं. परंतु हे आपल्या वाट्याला का आलं आणि हे सगळं काय आहे आणि कोणी आणि कशासाठी याची सुरुवात केली हे आपल्याला कळत नाही. तर सत्संगामध्ये आपला अंतर्भाव विषय जो आहे, अंतर्भाव होणारा जो विषय आहे तोच पारमार्थिक असतो, परिपूर्ण प्रापंचिक असत नाही. पण त्याची कारणं म्हणजे आपल्याला प्रपंचात येणाऱ्या अडचणीचं कारण परमार्थात असतं. म्हणजे परमार्थाचं आपल्याला ज्ञान न झाल्यामुळे आपण प्रपंचातली अडचण किंवा दुःख म्हणतो, अशांतता म्हणतो किंवा पीडा म्हणतो त्याचा अनुभव आपण घेत असतो. कारण आपल्याला मूळ जन्मकारण आपल्याला माहिती नसतं. आपल्याला एवढं माहिती असतं की आपण जन्माला आलेलो आहोत, जीवन जगत आहोत आणि जीवनात अपेक्षा आहेत त्या पुऱ्या करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. म्हणून काही पुऱ्या होतात, काही अपूर्ण राहतात, मनासारखं काही वेळा घडत नाही. मग आपण हळूहळू आपल्याला अस्वस्थपणा यायला लागतो की असं काय होतं आहे, आपल्या मनासारखं काही का घडत नाही आहे. आधी काही असा एक पिरियड येतो की खूप सगळं छान चालू आहे, त्याच्यानंतर असं लक्षात येतं की काही आता मनासारखं होत नाही आहे. मग हे सगळं बेचैनी होणं हा जो फरक आहे ह्याचं कारण आपल्याला कळत नाही. मग अस्वस्थपणा वाढायला लागतो, मग त्रास वाढायला लागतो, मानसिक संतुलन बिघडायला लागतं. मग अशा वेळेला काय करायचं कळत नाही. मग डॉक्टरांच्याकडे गेल्यावर डॉक्टर म्हणतात नाही तुम्ही बघा काहीतरी गोळ्या वगैरे ते देतात, परंतु त्यांनी ते कमी होणार आहे का बरं होणार आहे का नाही. मानसिक असल्यामुळे डॉक्टरांच्या गोळ्याच्या डॉक्टर काय करतील, फार डोकं दुखतंय ना मग ठीक आहे डोकं दुखा पेन किलर ते देतील. परंतु आपल्याला मानसिक स्वास्थ्य बिघडायचं कारणच माहिती नसतं. मग ते कारण आपल्याला सत्संगामधून आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायला लागतात. सत्संगामध्ये आपल्याला अशा काही गोष्टी ऐकायला मिळतात, आपला जन्मच का झाला, मग आपलं जीवन म्हणजे काय, आणि एक दिवशी मृत्यू आपल्याला प्रत्येकाला आपल्याला जीवन येतं, आपल्याला देहाचा त्याग करावा लागणार आहे, मृत्यू म्हणजे काय. मग हे जर का आपल्याला कळालं तर मग आपण कुठेतरी समाधान ही अवस्था प्राप्त करू शकतो. म्हणजे थोडक्यात समाधान ही अवस्था कुठं आहे हे आपल्याला सत्संगामध्ये शिकवलं जातं. मग आपण नकळतपणे शांत होत जातो. मग त्याच्याकरता काय करायचं, तर त्याच्याकरता आपल्याला साधना आहे, नामस्मरण आहे. म्हणजे थोडक्यात देवादिकांची आपल्याला नकळतपणे कृपेची, सद्गुरूंच्या कृपेची आपल्याला जोड करून दिली जाते. आणि मग हळूहळू आपलं जे काय मन अस्वस्थ आहे, मन अशांत झालेलं आहे ते शांत व्हायला लागतं. आणि मग आपलं जीवन काय आहे, थोडक्यात काय तिथे ज्ञानाला खूप महत्त्व आहे. आपला जन्मच का झाला हे कळाल्यानंतर अच्छा ह्या कारणासाठी जन्माला आलो होतो, होय बरं. मग आता ती एक एक कारणं आपल्याला सोडवायची आहेत. जो काय ऋणानुबंध आहे तर त्यातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. थोडक्यात जन्म कारणातूनच मुक्त व्हायचं आहे. जन्म कारणातून मुक्त होण्याकरता जन्म आहे त्याच्यासाठी. मग हे जर का कळालं तर मग आपण नीटनेटकं आपण प्रपंच करू. अच्छा ही समस्या आली, होय बरोबर आहे. मग ही समस्या आली तर मग ह्याच्यातून आपल्याला सोडवणूक करून घ्यायची आहे, समस्या वाढवायची नाही आहे. म्हणजे कोणीतरी आपल्याला त्रास दिला तर मी त्याला त्रास देणार आहे हे त्याला उत्तर नाही आहे. मग तशीच घटना पुन्हा एकदा घडावी लागते. आपल्याला कॉज अँड इफेक्ट आपण मागच्या भागात ऐकलं
की कर्माचा जो सिद्धांत आहे तो कॉज अँड इफेक्ट हा जो विषय आपला प्रपंचामध्ये आहे, प्रकृतीमध्ये आहे, त्याचा आपण जो काही एखाद्याला अनुभव देऊ तो अनुभव आपल्याला पुन्हा घ्यावा लागतो. मग आपल्याला जर का हे कळालं तर आपण वाईट अनुभव कोणालाही देणार नाही, चांगलाच अनुभव देऊ आणि आपल्यालाही चांगलाच मिळत जाईल. मग हे सगळं आपल्याला सत्संगातून कळतं. आता आपण पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहोत बरं, की मुक्ती आणि मोक्ष यात फरक काय आहे? हां, तर आता मुक्ती आणि मोक्ष हा सगळ्यांचा अगदी काय म्हणतात की सगळ्यांना त्याच्याबद्दल माहिती करून घ्यायची असते. मोक्ष म्हणजे काय, मनुष्य गेल्यानंतर तो मोक्षाला जातो, ह्या दोन विषयामध्ये काय फरक आहे. तर मुक्ती आणि मोक्ष सद्गुरूंनी म्हणजे वंदनीय दादांनी खूप छान त्याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. पहिली गोष्ट काय, आता आपल्याला मुक्ती म्हणजे काय माहिती नसतं. मुक्ती म्हणजे आपण सरसकट काय म्हणतो की मनुष्य गेल्यानंतर मुक्ती. मनुष्य गेल्यानंतर मुक्ती नाही आहे, मुक्त व्हावं लागतं. मुक्त मनुष्य गेल्यानंतर होत नाही. इथंच तर आपल्याला समजून घेण्यात सगळ्यात म्हणजे गोंधळ हाच होतो. मग जर का मनुष्य गेल्यानंतर तो जर का मुक्त होत असेल तर पुनर्जन्म म्हणून जो काही आहे तोच अस्तित्वात नसता. माणसाचा पुनर्जन्म होतो ह्याचा अर्थच तो मुक्त नाही आहे. तो मुक्त होण्याकरताच पुन्हा जन्माला येतो. मोक्ष म्हणजे काय आहे, पुन्हा जन्माला येण्याचं कारण संपुष्टात येणं, जन्मालाच न येणं. जी काय ब्रह्म अवस्था आहे, जी काय ब्रह्म म्हणून अवस्था आहे, जो कोणी परमेश्वर आहे त्याच्याशी एकरूप होऊन जाणं, आपल्या सद्गुरूंशी एकरूप होऊन जाणं, तो मोक्ष आहे. मुक्ती काय आहे, मुक्ती म्हणजे आपण जे जीवन जगत असताना ज्या काही आपल्या अवतीभोवती जो काही आपला प्रपंच आहे त्या प्रपंचातून प्रत्येक गोष्टीचा आपण अनुभव घेतल्यानंतर म्हणजे आपल्या प्रपंचामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा सगळ्यांचा अनुभव घेतल्यानंतर त्याच्यातून मुक्त होणं. एखाद्या गोष्टीचा मी अनुभव घेतला, ठीक आहे, छान आहे, त्याच्यातून मुक्त व्हायचं. असं प्रपंचातल्या वेगवेगळ्या गोष्टीतून आपण जर का मुक्त झालो तर मोक्ष हा सहज मिळतो. परंतु आपल्याला ह्या गोष्टी माहिती नसतात. आपला जीव प्रत्येक विषयामध्ये, कारण त्यालाही अनेक गोष्टीचे म्हणजे त्याला अनेक कारणं आहेत. जसं आपल्याला हा पंचभौतिक देह परमेश्वराने दिलेला आहे, त्याच्यात जे आपल्याला सेन्स ऑर्गन्स म्हणतो म्हणजे पंचसंवेदना आहेत, पंचकर्मेंद्रिय आहेत, त्याच्या माध्यमातून आपण जीवन व्यतीत करत असतो. आणि मन, विचार, बुद्धी हे आपल्याला दिलेलं आहे. मग त्याचा वापर नक्की कशासाठी करायचा हे आपल्याला आपण समजून न घेतलेलं असल्यामुळे मन जिथं जाईल तिथं आपण जात असतो. मन एखादी अपेक्षा करतो त्याच्या मागं आपण जातो, एखादी इच्छा करतो ती मिळवायचा प्रयत्न करतो. त्यामुळे इच्छा, वासना ह्या नकळतपणे निर्माण होत जातात आणि ते वाढत जातात. हां, त्यामुळे मग नानाविध विषयामध्ये आपलं मन गुंततं, अडकतं आणि मग अशी एक वेळ येते की त्याच्यापासून आपण दूर जाऊ शकत नाही. अडकून मध्ये ही वस्तू माझी आहे, मी नाही सोडणार, म्हणजे माझ्यापासूनही दूर गेलेली मला चालणार नाही, इथपर्यंत मनाची अवस्था होऊन बसती. मग तिथं समस्या येते. मग आता आपल्याला तरी मुक्ती आणि मोक्ष म्हणजे आपल्याला आपल्या शास्त्रात आपले धर्मगुरू आपले सगळ्या सांगत असतात की मुक्ती प्राप्त करा, मोक्ष प्राप्त करा. म्हणजे काय, तर ह्या सगळ्या विषयातून विभक्त व्हायचं. ह्याचा अनुभव घेतला, झालं ना, छान आहे, मी अनुभव घेतला, मस्त. अनुभव घेण्याकरता देह आहे, त्या देह माध्यमातून मी या प्रपंचाचा अनुभव घेतला, इच्छा पूर्ण झाली. मग ती खाण्यापिण्याची असू दे, वस्तूविषयी असू दे, व्यक्तींविषयी असू दे, कुठलाही त्याच्या मागची माध्यमं कुठली काय असू देत, अनुभव घेतल्यानंतर त्याच्यापासून विभक्त व्हायचं. हां, जसं आपण आता म्हटलं ना की जगाचा अनुभव घ्यायचा देह माध्यमातून. ह्या जगाची निर्मिती कोणी केली आहे त्याला हुडकायचं आणि त्याच्याशी एकरूप व्हायचं, हा मूळ विषय आहे. परंतु आपण काय होतं, भौतिक जगामध्ये आपण जे काही संसार चक्रात अडकतो, मग त्यालाच अडकणं म्हटलेलं आहे. त्या अडकलं एकदा पण त्याच्यात की मग त्याच्यातून सुटका अवघड होती. मग त्यामुळे मुक्ती आणि मोक्ष हे फक्त काय होतं की पुस्तकात त्याचे म्हणजे बोलण्यापुरता तो विषय शिल्लक राहतो. म्हणून सद्गुरू मार्गदर्शन हेच करतात की दोन्ही हा विषय समजून घ्या. मुक्ती ही मेल्यानंतर नाही आहे, मुक्ती ते जिवंत असताना प्राप्त करायची आहे. तर मोक्ष सहज मिळेल. मोक्ष म्हणजे त्या परमेश्वराशी एकरूप होणं, म्हणजे पुन्हा जन्माला यायचं कारण शिल्लक न राहणं. त्याच्याकरता इथं भौतिक जगातील विषयातून मुक्त व्हायला पाहिजे. ते जर का आपल्याला मुक्त होता आलं तर मोक्ष सहज आहे. म्हणजे आता लक्षात आलं की मुक्ती आणि मोक्ष याच्यातला फरक. तर आपल्याला सगळ्यांना मोक्ष मिळवायचा आहे. ठीक आहे, आता मी पुढचा प्रश्न विचारतो. विषय आसक्ती कशी कमी करावी? हां, त्याच्या संदर्भात आहे. जसं आता मुक्ती मिळवायची आहे, मोक्ष मिळवायचा आहे, म्हणजे त्या मुक्त व्हायचं आहे विषय वासनेतून. त्याच्याकरता जे काही विषय आहेत त्या विषयाची आसक्ती ती कमी करायची आहे. आसक्ती तरी वाढलेली आपल्याला लक्षात येते आहे आणि आता ती दूर करायचं आपल्याला अवघड होऊन बसलेलं आहे, कारण नकळतपणे मन त्याच्यात गुंतलेलं आहे.
त्या विषयामध्ये. मग म्हटलं ना की व्यक्ती, वस्तू आणि विषय, त्याच्या सगळ्यामध्ये ते मन असं गुंतलेलं असतं. मग त्याची आसक्ती कमी करण्याकरता काय करावं? आपण खूप मनाने ठरवलं की बाबा एक वस्तू आहे, ती नको आहे मला, ती नको आहे म्हटलं तरी सारखी त्याची आठवण येत असती, सारखी आठवण पुन्हा त्याच्यात आपण गुंतत जातो. म्हणूनच सद्गुरू हे अतिशय मोलाचं मार्गदर्शन करतात. असं जे सुरुवातीला मी म्हटलं की सद्गुरूंचं म्हणजे सत्संगाला किती महत्त्व आहे, ह्याच्यामध्ये तो विषय येतो की सत्संगातून ज्यावेळेला आपण सद्गुरूंच्या सानिध्यात जातो आणि सद्गुरू जे काही आपल्याला मार्गदर्शन करतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती जे सद्गुरू जे काही आपल्याला साधना देतात, जे काही नामस्मरण देतात, उपासना सांगतात, त्याच्या मागचं कारण हेच असतं की आपण ह्या सगळ्या विषय वासनेतून मुक्त व्हावं. म्हणजे आपण ज्या आता तुमचा प्रश्न जो आहे की हा वेगवेगळ्या विषयामध्ये वासनेमध्ये आपण जसं अडकत जातो तसा आपला मुक्ती आणि मोक्ष हा आपला विषय लांब होत जातो. मग त्याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर मन ह्या अवस्थेला कुठंतरी आपल्याला कंट्रोलमध्ये आणता यायला पाहिजे. मग त्या मनाला कंट्रोल म्हणजे आपण जे काही विषय वासनेमध्ये अडकतो ते कोण अडकतं? मन अडकतं. आता त्या मनाला सोडवायचं त्याच्यातून. मग आता मनाला सोडवण्याकरता मनाची एकाग्रता सद्गुरूंच्या बरोबर, सद्गुरूंच्या विषयात, सद्गुरूंच्या नामामध्ये, त्या परमेश्वराच्या नामामध्ये त्याला जोडावं लागतं, तर ते शांत होतं. तोपर्यंत ते होत नाही. म्हणून नामस्मरणाला खूप महत्त्व सांगितलं आहे, साधनेला खूप महत्त्व सांगितलं की साधनेच्या माध्यमातून नकळतपणे मनावर संस्कार व्हायला लागतात. आणि मन साधना आणि सत्संगात काय फरक? सत्संग म्हणजे विषय समजून घेणं, साधना म्हणजे साधना करणं. तर त्याच्या कृतीत ती कृती आहे ना. हां, तहान लागली आहे, पाणी पिऊन या, हे मी सांगितलं तुम्हाला. मग तुम्ही पाणी पिल्यानंतर त्याचा लाभ होणार आहे. पाणी पिणं म्हणजे साधना, आणि पाणी प्या हे सांगणं म्हणजे सत्संग. मी तुम्हाला सांगितल्यानंतर कळणार ना की पाणी पिल्यानंतर तहान भागणार आहे. काहीतरी मला तहान लागले मी म्हणत बसलो, पाणी प्यायचंच कळलं नाही, म्हणून काय उपयोग काय? पाणी पिणं मग तहान भागेल. तसं आपण सत्संगात गेल्यानंतर कळतं की आपल्याला तहान कसली लागली होती. मग पाणी पिल्यानंतर म्हणजे थोडक्यात काय, साधना केल्यानंतर मनशांतता मिळणार आहे, नामस्मरण केल्यानंतर मन शांत होणार आहे. तोपर्यंत होणार नाहीये हे सद्गुरूंच्याकडनं कळाल्यावर मग आपण साधनेला सुरुवात करतो. आपण सुरुवातीला साधना ज्या वेळेला करायला जातो त्यावेळेला साधनेला बसतो, नामस्मरणाला बसतो, थोड्या वेळाने मन अस्वस्थ असतं, त्यामुळे ते एका ठिकाणी स्थिर राहत नाही. थोडा वेळ करतो मग आपण कंटाळा करतो. परंतु आपल्याला हे माहिती नसतं की साधना का दिली आहे सद्गुरूंनी आपल्याला. तर हे जे काय प्रपंचामध्ये जी काय आसक्ती आहे त्याच्यातून आपल्याला निरासक्त होता यावं म्हणून मन हे डिटॅच व्हायला पाहिजे. सगळ्या आपण एक्सपिरियन्स केलेल्या सगळ्या विषयातून, त्या सगळ्या विषयातून आपल्याला डिटॅच होणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. ते जर का डिटॅच होता आलं नाही तर मग नंतरचा प्रवास हा खूप अवघड होऊन बसतो. मृत्यू तरी कुणाला चुकलेला नाही आहे. मग मनुष्य गेल्यानंतर मग तो आपण मुक्त झाला असा एक अंदाज बांधतो, हे तो मोक्षास गेला म्हणतो. पण असं नुसतं म्हणून थोडंच जाणार आहे. आपल्याला तर विषय माहिती आहे, आपलं शास्त्र सांगतं, आपले सगळे धर्मगुरू सद्गुरू सांगतात की आपण जितकं मोहात तिथं अडकतो तितकं आपण इथंच राहतो, आपल्याला काय पुढली अवस्था प्राप्त होत नाही. त्यामुळे नुसतं मुक्ती आणि मोक्ष हे फक्त बोलण्यापुरते विषय शिल्लक राहतात. त्याच्याकरता आपण निरासक्त होणं हे खूप महत्त्वाचं आहे, आणि निरासक्त होण्याकरताच साधना असते. जसं आता मी माझ्या चॅनलवर नेहमी सांगत असतो की ओंकार साधना जी वंदनीय दादाने सिद्ध करून दिली, साधना केल्यानंतर ती गुरुशक्ती धारण झाल्यानंतर आपल्या आंतरिक अवस्थेत बदल व्हायला लागतो, आणि जे काही कोश आहे ते सगळे विकसित व्हायला लागतात. विकसित व्हायला लागल्यानंतर मन शांत होतं. मन ही अवस्था कुठेतरी एका चॅनलमध्ये यायला लागते, मनशांती मिळायला लागते, आणि हळूहळू आसक्ती कमी व्हायला लागते. आणि सद्गुरूंची तीच अपेक्षा आहे की आसक्ती जसजशी कमी होत जाईल पुढला प्रवास एकदम सोपा होऊन जाईल. म्हणून नामस्मरण आणि आपल्याला जी काय सद्गुरू साधना सेवा सांगतात ती खूप महत्त्वाची असते, आणि ती कळावी म्हणूनच हे सांगण्याचा प्रयत्न आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, मृत्यूनंतर पुनर्जन्म किती काळाने होतो? मृत्यूनंतर पुनर्जन्म किती काळाने होतो? खूप जणांचा हा प्रश्न असतो की मृत्यूनंतर आता ते पुन्हा कधी जन्माला येतील. पहिली गोष्ट आपल्याला एवढं माहिती असतं की आपल्याला पुन्हा जन्माला यायचं नाही आहे. म्हणजे जन्ममुक्त कर्ममुक्त ही अवस्था प्राप्त करण्याकरताच आपला मनुष्य जन्म आहे. परंतु तसं लगेच सहज साध्य होत नाही. आपल्याला ज्ञान नसतं आणि आंतरिक अवस्था परिपूर्ण शुद्ध व्हावी लागते. त्यावेळेला आपण पुन्हा जन्म मरणाच्या चक्रातून परमनंटली आपण मुक्त होऊ शकतो. परंतु मग काही इच्छा वासना शिल्लक राहतात. मग समजा इच्छा वासना शिल्लक राहिल्या तर त्या पूर्ण करण्याकरता त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं.
पण तोपर्यंत तो जो जीवात्मा आहे तो कुठं राहतो आणि त्याला पुन्हा देहप्राप्ती करता त्याची कालमर्यादा काय आहे हे लोकांच्या मनामध्ये खूप म्हणजे तो प्रश्न असतो. तर हे कशावर अवलंबून आहे, तर त्या गेलेल्या व्यक्तीच्या म्हणजे त्याचा जो जीवात्मा आहे त्या जीवात्म्याची इच्छा वासना किती तीव्र आहे त्याच्यावर त्याचा पुनर्जन्म किती काळाने होईल हे अवलंबून आहे. समजा त्याची अतिशय तीव्र असेल तर ती गेलेली व्यक्ती एका वर्षाच्या आत लगेच पुन्हा जन्माला येऊ शकते. पण त्याचा तो फोर्स आहे, त्याची तीव्रता आहे कशाची, वासनेची. जन्माला येऊन एखादी गोष्ट मला अनुभवायची राहिली, मला ती हवीच आहे, मी त्या विषयाशिवाय राहूच शकत नाही, इतकी जी तीव्रता असते काही जणांची, ती तीव्रता लगेच त्या जीवात्म्याला पुन्हा जन्माला यायला भाग पाडते. त्यामुळे म्हणजे वासना परत्वे जन्म म्हणून आपण ह्याच्या अगोदर एक एपिसोड केला होता की कर्म, कार्य आणि कारण जन्माचे प्रकार. त्याच्यात इच्छा आणि वासना म्हणजे वंदनीय दादाने सांगितलं की वासना परत्वे जन्म हा सर्वाधिक आहे. त्याचं कारण इच्छा वासना इथं भौतिक जगात इतक्या अडकलेल्या असतात म्हणजे अज्ञानामुळे मनुष्य त्याच्यात अडकवून घेतो आणि मग ती वासना जन्माला यायला भाग पाडते. मग त्यामुळे गेलेला मनुष्य लगेचच पण वर्षभराच्या आत पुन्हा जन्माला येऊ शकतो. परंतु हे त्याच्या वासनेवर अवलंबून आहे. समजा वासना कमी असेल, काय ठराविक एखादी इच्छा राहिली असेल तर तो जीवात्मा जगात जातो. जीवात्मा जगामध्ये त्याच्या सगळ्या कर्माचा सगळा हिशोब होतो, कधी तो जन्माला येणार, मग त्याचे काय काय ऋणानुबंध होते, त्याच्यातले किती सुटले, किती शिल्लक राहिले, किती नव्याने निर्माण झाले आणि त्याप्रमाणे पोषकता बघून त्याला इथं जन्माला यायला पाठवलं जातं. म्हणजे तसा तो प्रेरित होतो जीवात्मा की ठीक आहे आता माझ्या कर्मातून मुक्त होण्याकरता हे घर आहे, हे कुटुंब आहे, ह्याच्याशी माझा ऋणानुबंध आहे, तो संपवला की मला पुढल्या अवस्थेला जाण्याकरता मार्ग मोकळा मिळेल. अशा प्रकारची अरेंजमेंट बघून तो जन्माला येतो, तो जीवात्मा, मग त्याला देह प्राप्त होतो. असा तो सगळा विषय आहे. त्यामुळे किती वेळ लागेल हे काही सांगता येत नाही. समजा त्याचं कर्म त्याला जन्माला यायचं परंतु त्याला हवे असलेले लोक जन्मालाच आले नसतील, ज्याच्या ऋणातून त्याला सुटायचं आहे, तर तो बराच काळ थांबू शकतो. म्हणून सद्गुरू म्हणतात ते आपल्याला ते समजणारच नाही की नक्की किती काळानंतर तो जन्माला येऊ शकतो. 1 वर्ष, 10 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष, 1000 वर्ष, कारण त्याला पोषक वातावरण इथं निर्माण होतोपर्यंत तो येत नाही. प्रत्यक्षात सगळ्यांना जन्म कर्मातून जन्म ऋणानुबंधातून मुक्त व्हायचं आहे, परंतु ते माहिती नसल्यामुळे पुन्हा जन्माला यायच्या गतीमध्ये तो अडकतो. मग त्याला जन्मगती म्हणतात. पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुनरपी जननम पुनरपी मरणम, शंकराचार्यांनी जे सांगून ठेवलंय ना त्याच्यात नकळतपणे तो अडकतो. आता त्याच्यातूनच सोडवायचं सद्गुरूंना. सद्गुरू म्हणूनच अवतार घेत असतात की जे आपण पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या चक्रात अडकलेलो आहोत त्यांना सोडवायचं त्याच्यातून. नाहीतर मग परत हा प्रश्न शिल्लक राहतो की किती काळ आपण पुन्हा जन्माला येण्याकरताचा काळ किती, गेल्यानंतर किती वर्षांनी जन्माला येऊ परत, अनिश्चित आहे, थोडक्यात अनिश्चित आहे. प्रत्यक्षात ह्याचं कारण नाही आहे, परंतु कारण निर्माण झालंय त्याच्या मागं अज्ञान आहे. कुठलं अज्ञान, आपण स्वतः कोण आहोत ह्याच्याबद्दलचं अज्ञान. आता जसं माझ्या चॅनलवर आपण सगळे हे विषय घेतलेले आहेत अगोदर, जे नव्याने आज जोडले गेले असतील त्याने अवश्य बघावे अलीकडचे एपिसोड, की आपण मी म्हणजे कोण हा विषय आहे खूप महत्त्वाचा आहे. तो आपल्या सगळ्यांची ओळख आत्मा ब्रह्म म्हणूनच आहे, परंतु ती न झाल्यामुळे मी स्वतःला देह समजतो. मग देह समजल्यामुळे मग मी मरणार आहे, मग मरणार आहे म्हटल्यानंतर पुन्हा जन्माचं कारण आहे. ह्या सगळ्या चक्रात आपण अडकतो. प्रत्यक्षात आपल्या सगळ्यांची ओळख आत्मा ब्रह्म म्हणूनच आहे. ती फक्त तसा बोध व्हायला पाहिजे. तो साक्षी स्वरूप आहे, तो अस्तित्व स्वरूप आहे. सच्चित आनंद हे तसं खरं स्वरूप आहे. तो फक्त अस्तित्व म्हणूनच आहे, आनंद म्हणून आहे आणि ज्ञान स्वरूप आहे. परंतु मग त्याच्याकरता आपल्याला थोडं काहीतरी आपल्यामध्ये विचाराची बैठक पाहिजे की आपण विचार म्हणून त्याला विचार कमी पडतात म्हणतात सद्गुरू. आपण जर का विचार करायला लागलो नक्की हे काय आहे बाबा, कशाकरता चालू आहे, मी जन्मालाच का आलो आहे आणि मरणार आहे म्हणजे जाणार आहे कुठं आणि पुन्हा जन्माला येणार तसं कारण काय आणि नक्की कुठे येईल म्हणजे आपल्याला काहीच माहिती नसतं. प्रश्न असतात, परंतु ते जर का प्रश्न पडायला लागले तर मग आपल्या हिंदू शास्त्रामध्ये, आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये सगळ्यात महान ग्रंथ ज्याला आपण अद्वैत वेदांत म्हणतो, म्हणजे वेद आणि उपनिषद, ते जर का आपण समजून घ्यायला लागलो तर त्याच्यात ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतात. आणि मग प्रत्यक्षात आपली स्वतःची ओळख जी देह म्हणून आपण करून घेतलेली आहे त्याच्यातून आपण मुक्त होऊ शकतो. आपण फक्त साक्षी आत्मा ब्रह्म जो अजन्म आहे, जो जन्मालाही येत नाही आणि त्याचा मृत्यूही होत नाही, असा जो आत्मा आहे, जे ब्रह्म म्हणून अवस्था आहे, ती अवस्थाच आपल्या सगळ्यांची आहे. परंतु ते न माहिती झाल्यामुळे आपण या संसार चक्रामध्ये अडकतो. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण देवात सगळेजण जातो आणि त्या देवात मध्ये गेल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं जसं आपण आज
थोडा वेळ राहू तसं त्या वातावरणामध्ये आपल्याला प्रसन्न वाटतं, जे बाहेर वाटत नाही. बरोबर. त्याची कारणं काय? हां, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि सगळ्यांच्या मनात असतं की आपण देवळात गेल्यानंतर आपल्याला छान वाटतं, बरं वाटतं. तिथं देवाच्या द्वारी उभा क्षणभरी. हां, तर तिथं आपण काय म्हणतात, त्या देवाच्या दारामध्ये आपण गेल्यानंतर त्या देवळाच्या ठिकाणी असं काय आहे की तिथे गेल्यानंतर बरं वाटतं. हां, म्हणजे ॲक्च्युली हा सायंटिफिकली पण एक्सप्लेन करता येण्यासारखा आहे. बऱ्याच जणांच्या म्हणजे स्वतःला म्हणजे सायंटिस्ट म्हणतात ते सुद्धा संशोधन करतात की नक्की तिथं असं काय आहे की आपल्याला एकदम रिलीफ वाटतं, एकदम रिलॅक्स वाटतं, छान वाटतं, शांत वाटतं. शांत वाटताचा अनुभव घेत असतो, परंतु तिथं नक्की असतं काय हे माहिती नसतं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवळामध्ये जी काय देवळाची मूर्ती आहे त्याच्यामध्ये दैवत्व प्राप्त हे करावं लागतं. ते करण्याकरता वेदातील मंत्र असतात. तर वेदातील मंत्र ज्यावेळेला तिथले गुरुजी त्याचा उच्चार करतात आणि तिथं प्राणप्रतिष्ठा करतात, म्हणजे थोडक्यात काय, त्या मंत्र जपातून ती शक्ती तिथं धारण होती. ती शक्ती तिथं धारण झाल्यानंतर ती प्रवाहित व्हायला लागते, म्हणजे ट्रान्समिट व्हायला लागते तेवढ्या त्या परिसरामध्ये. त्यामुळे त्या परिसरात जो कोणी जाईल त्याला त्या एनर्जीचा लाभ व्हायला लागतो. बरं वाटायचं कारण काय आहे? आता आपण म्हणू की ते ठीक आहे, त्या एनर्जीचा लाभ होईल, परंतु बरं वाटण्याचं कारण आपल्याभोवती आपण प्रपंचात बाहेर वावरत असताना आपल्याभोवती अँटी क्लॉकवाईज वलय नकळतपणे विचाराची निर्माण झाली असतात. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह याचं सगळं कॉम्बिनेशन असतं. त्यामुळे थोडक्यात काय, असे वेडेवाकडे रेजेस आपल्याभोवती फिरत असतात. आपल्याला फक्त पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे, निगेटिव्ह एनर्जी नको आहे. ते निगेटिव्ह जे काही थॉट्स येतात किंवा वातावरणामध्ये असतात ते सगळे आपल्या ह्युमन बॉडीभोवती नकळतपणे त्याचं रोटेटिंग चालू असतं. म्हणून आपण म्हणतो फार आज सकाळपासून हॅक्टिक झालं आहे, खूप कामं, खूप काय काय ताण तणावामध्ये आहे. मग थोड्या वेळ संध्याकाळी मी देवळाच्या दारात जाऊन बसतो, थोडं तीर्थ घेतो, हां आता बरं वाटलं म्हणतो आपण. ह्याचं कारण त्या वातावरणात गेल्यानंतर म्हणजे देवळातल्या त्या गाभारा असेल किंवा त्या परिसरामध्ये आतमध्ये तिथं आपली जी काय अँटी क्लॉकवाईज जी काही वलय निर्माण झाली असतात आपल्या देहाभोवती असतात ती सगळी न्यूट्रलाइज होतात. न्यूट्रलाइज झाल्यानंतर एकदम आपल्याला बरं वाटतं. ह्याच्या मागचं कारण म्हणजे इव्हन आपण आंघोळ केल्यानंतर आपल्याला फ्रेश का वाटतं, त्याच्या मागचं कारणही हेच आहे की आंघोळ केल्यानंतर आपल्या भोवती जी काही वलय आहेत ती सगळी न्यूट्रल होतात पाण्यामध्ये. वॉटर इज गुड कंडक्टर फॉर एनर्जी. त्यामुळे जी काही एनर्जेटिक वलय आपल्याभोवती निर्माण झाली असतात ती पाण्यामध्ये लगेच न्यूट्रल होतात आणि आपल्याला एकदम बरं वाटतं. पण देवळामध्ये गेल्यानंतर आपल्याला तेच होतं, परंतु त्याच्यापेक्षा जास्ती प्रमाण का होतं, कारण तिथं फक्त पॉझिटिव्ह एनर्जी असते. तिथं कुठलाही दुसरा थॉट नसतो. खूप छान त्यामुळे त्या वातावरणात आपल्याला गेल्यानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथलं तीर्थ आणि प्रसाद ह्याला खूप महत्त्व आहे. आपण प्रसादाच्या रांगेत किती वेळ उभारतो तीर्थ घेण्याकरता, तीर्थ घेतल्याशिवाय परत येत नाही. मग ह्याच्या मागची कारणं आता नवीन मुलांना किंवा काही लोकांना माहिती नसतात. हे काय करायचं ते तीर्थ घेऊन, काय करायचं तो प्रसाद घेऊन, असं म्हणून आपण बाहेरच्या बाहेर निघून जातो. परंतु त्या तीर्थ प्रसादामध्ये तो कृपाशीर्वाद असतो, ती शक्ती असते. त्या देवतेकडे आवाहन केलेली जी काही शक्ती आहे, त्या वेदातील मंत्रातून उच्चारणा करून त्या देवतेकरता, त्या देवाकरता जी काही शक्तीला आवाहन केलेलं असतं तर ती शक्ती त्या आपल्याला प्रसादातून तीर्थाच्या माध्यमातून आपण त्याचं सेवन केल्यानंतर दोष आपल्या ठिकाणी आहेत, जन्म कारणामध्ये दोष आहेत. आपण याच्या अगोदरच्या एपिसोडमध्ये समजून घेतलं आहे की कर्म देहाशी एकरूप होत नाही आहे, कारण देहाच्या ठिकाणी दारिद्र्य आहे, म्हणजे देहाच्या ठिकाणी कमतरता आहे. मग ती कमतरता कृपाशीर्वादानं दूर व्हावी हाच उद्देश आहे. त्याच्याकरता मग आपण तिथं गेल्यानंतर देवळात का बरं वाटतं, त्याचं हे उत्तर आहे की तिथं आपल्याला एकदम प्रसन्न वाटतं, कारण आपल्या भोवतीची वलय जी काही निगेटिव्ह आहेत, अँटी क्लॉकवाईज फिरत असतात, ती सगळी न्यूट्रल होतात. आता आपले जेवढे प्रश्न होते तेवढे सगळे झालेत. आता प्रश्न पुन्हा काय जे जे येतील की मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर येईल. धन्यवाद.